युवा नेते भावी नगरसेवक विजयभाऊ साळुंखे यांचा वाढदिवस सोहळा। वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी विविध समाजाचे व सर्व पक्षाचे कार्यकर्ते व मित्रपरिवार शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित। सांगलीचे कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगीळ, सांगलीचा बुलंद आवाज पृथ्वीराज भैया पवार, माजी आमदार नितीनराजे शिंदे, माजी आमदार दिनकर तात्या पाटील, माजी सर्व नगरसेवक विजयदादा साळुंखे यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते। माजी आमदार नितीनराजे शिंदे यांनी लवकर भारतीय जनता पार्टीचे महानगरपालिकेला तिकीट देऊन व पुढचा वाढदिवस भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक म्हणून साजरा करायचा उपस्थितीत प्रमुख नेत्यांच्या गव्हाणे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। सांगली शहराचा बुलंद आवाज पृथ्वीराज भैया पवार यांनी सर्व कार्यकर्त्यांसोबत हा माझा कार्यकर्ता नाही, हा माझा जीव मित्र आहे, आम्ही एका ठिकाणी गावभागात राहत होतो। विजय साळुंखेला लाख लाख शुभेच्छा दिल्या। विजय साळुंखेला सर्वांनी मनापासून शुभेच्छा दिल्या आणि जीवनाचा आस्वाद घेतला। यावेळी उपस्थित माजी नगरसेवक मंगेश चव्हाण, रणजितसिंह सावर्डेकर, महेंद्र चंडाळे, भारतीताई दिगडे, स्वाती बेलवलकर, उदय बेलवलकर, शरद देशमुख, शिवप्रतिष्ठानचे हनुमंत पवार, संजय पाटील, मराठा सेवा संघ, नितीन चव्हाण, जिजाऊ ब्रिगेड, अशोक शेट्टी, गणेश काका शेटे, जाकीरभाई मिरजकर, सावकार शिराळे, नितीन काका शिंदे, विशाल पवार, मोहम्मद अली बागवान, शिराज बोळाज, शंभूराज काटकर, उद्योजक सचिन देशमुख, सर्व पक्षाचे कार्यकर्ते व मित्रपरिवार आदी उपस्थित होते। जिंदगी तुम भी चलो हम भी चले, चलती रहे जिंदगी। तुम भी चलो हम भी चले, चलती रहे जिंदगी। ना ज़मीं मंजिल ना आसमां, जिंदगी है जिंदगी। तुम भी चलो हम भी चले, चलती रहे जिंदगी। भीगे आज इस मौसम में लगी कैसी ये अगन, रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन। भीगे आज इस मौसम में लगी कैसी ये अगन, रिमझिम गिरे।
purchase this song dedicated for all friends. सर्व मित्रांसाठी समर्पित हे गाणं विजय सावंतच्या वाढदिवसाला तुम्ही आलात. आता विचार कितवा वाढदिवस आहे, म्हणजे 40वा आहे. म्हणजे आता त्यासाठी म्हणजे असे सर्व मान्यवर, आता वेगळे नावं घेत नाही. बरेचसे आता महिन्यांनी त्याच्याबद्दलचे सगळे गुण असतील, जे काय त्याची बॅकग्राऊंड असेल ते सांगितलेले आहेत. गेल्या 10-15 वर्षामध्ये जी लोक माझ्याबरोबर जोडली गेली त्यात विजयदादा पण आहेत. आणि फक्त कबड्डीसाठी नव्हे तर कुठल्याही खेळासाठी सदैव पुढे असलेले मदत करायला असे विजयदादा आहेत. यापुढे त्यांना चांगलं आयुष्य लावो, वेगवेगळ्या खेळासाठी त्याचा उपयोग हो सांगलीला. आणि सांगलीचा सुपुत्र आत्ताच राजेंद्र सांगितलं तसं पुढच्या काही राजकीय जीवनामध्ये त्यांना चांगली संधी मिळो अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि बहुतेक शहराचं जेवण थांबलेला त्यामुळे जास्ती वेळ न घेता मी माझे 2 शब्द शपथतो. धन्यवाद. सांगलीच्या प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये त्याची हजेरी असते, त्याचं योगदान असतं. मग त्याला जी जबाबदारी दिली ती जबाबदारी तो पार पाडतो. ते सामने होतात, त्या प्रत्येक सामन्याच्या वेळेला पहिला त्याला हात मारतात. कुठल्याही वेगवेगळ्या समाज घेतात, वेगवेगळ्या संघटना घेतात, वेगवेगळे मंडळ घेतात. त्या सगळ्यात विजयला पहिला बोलवलं जातं, कारण त्याचा अनुभव पण आहे. त्याच्याकडे सगळी ती यंत्रणा तयार असते. त्याच्याकडे एकदा शब्द टाकला की विजय बाबा आम्हाला हे पाहिजे आहे, ह्या तारखेला आम्हाला हे पाहिजे. मग ते चिंतामणीचं ग्राउंड असू दे, तरुण भारतचं ग्राउंड असू दे, किंवा नदीवर परवा सामने झाले तिथं असू दे, तिथं जे जबाबदारी त्याला टाकते ती जबाबदारी पार पाडते. आणि भरपूर बोलण्यासारखं आहे त्याचं. पण माझा वैयक्तिक त्याच्याबद्दलचा जिव्हाळा सांगतो की आतापर्यंतच्या माझ्या 20 वर्षाच्या राजकीय प्रवासामध्ये अनेक जण जवळ आले, अनेक जण लांब गेले, कोण काही कारणाने गेलं, कोण आणखी वेगवेगळ्या कारणाने गेले. पण मला शेवटपर्यंत आता 20 वर्ष माझ्या कुस्तीगीरच्या लाईफ मध्ये सुद्धा, म्हणजे खेळाडूंच्या लाईफ मध्ये सुद्धा आणि राजकीय सामाजिक लाईफ मध्ये सुद्धा 20 वर्षात 25 वर्षात ज्याने मला साथ दिली तो म्हणजे हा माझा जीवलग मित्र आहे विजय. त्याच्या या वाढदिवसानिमित्त आम्ही सगळेजण, आपण सगळेजण जमलेलो आहे. त्याला खूप भरभरून शुभेच्छा देऊया. येणाऱ्या काळामध्ये त्यानं जे योगदान सांगलीला दिलेलं आहे त्याची कुठेतरी चीज व्हावी असं आपण सगळेजण मिळून प्रयत्न करूया. त्याच्या कुटुंबियांची, वडील तर इतके त्याचे गरीब आहे तुम्हाला पटणार नाही. RTO ऑफिसला वडील हे करत होते, एजंट होते. भाऊ वायरिंगचं काम करायचं, छोटी वायरिंगचं करायचं, आता मोठं काम करतो. तर असं त्यानं सगळं कुटुंब सांभाळलेलं आहे. आणि गाव भागामध्ये सगळ्यांशी जिव्हाळ्यानं राहणारा, सांगलीमध्ये सगळ्यांशी जिव्हाळ्यानं राहणारा अशा या विजयाला आपण सगळेजण मिळून आज त्याचं कौतुक करूया, त्याचा वाढदिवस साजरा करूया. आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच तू जे आम्हाला सर्वांना दिलेला आहे त्याची कुठंतरी तुला
थोडी का होईना परतफेड करता येईल असं आम्ही सगळेजण तुला आश्वासन देतो. आपला एक जीवाभावाचा मित्र, एक धराडीचा युवा कार्यकर्ता आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी सांगलीला एक फार मोठं योगदान दिलेलं आहे क्रीडा क्षेत्रामध्ये, असा आपल्या सर्वांचा जिवलग मित्र विजय साळुंखे यांच्या वाढदिवसाला उपस्थित सर्वच मान्यवर, मी खास करून विजयच्या तर्फे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मान्यवरांचं, उपस्थित सर्व मित्र परिवाराचं, माता भगिनींचं. राजे आता म्हणत होते की मला थोडाफार इतिहास कळू दे त्याचा, म्हणजे आम्हाला शुभेच्छा देताना बरं पडतंय. तर राजे, विजय आणि माझी, तो कार्यकर्ता नाही, तो माझा मित्र आहे. लहानपणापासून आम्ही सगळेजण एकत्र, गावभरात आम्ही कुस्ती तालमीच्या इथं एकत्र असायचो आणि त्या ओघामध्ये, खेळाच्या ओघामध्ये आम्ही तरुण भारताला व्यायामाला जायचो. आणि विजय हा राष्ट्रीय कबड्डीपटू आहे आणि त्याची आणखीन एक कौतुक असतं की तो इतका जिद्दी आहे. एकदा मला आठवतंय, इथं बसल्या बसल्या मला तो प्रसंग आठवला. आता बोलायचं ते काय, विजयचं एकदा कबड्डी खेळतानाच हाताला लागलं होतं ना, पायाला हाताला लागलं होतं आणि मोठं ऑपरेशन पण झालं त्याचं. आणि आम्ही सगळेजण म्हणत होतो ह्याला एवढं लागलंय आणि तू जरा आराम कर केली. 2 दिवस झाले असतील किंवा 3 दिवस झाले असतील जास्त. हा सारखा इकडनं तिकडनं खेळायचा, त्याला बहुतेक गाडी पण नसेल त्याला, पण तो कंटिन्युअस फिरत असायचा. आणि ग्राउंड मात्र त्यानं कधी सोडलं नाही. तरुण भारतचे सगळे इथं उपस्थित आहेत, तो ग्राउंडवर असायचा. आणि मग तू काय करतोस तिथं जाऊन, तुला तर खेळता येत नाही. कदाचित एक वर्षभर त्याला खेळता आलं नसेल, पण त्यानं त्या ग्राउंडवरती इतकं कॉन्सन्ट्रेट केलं होतं. मुलं असतील, मुली असतील, त्यांचं काळजी घेणं, त्यांचं व्यायाम घेणं, त्यांना बाहेर स्पर्धेला जाताना मदत करणं, त्यांच्या बरोबर जाणं. आणि हे फक्त तरुण भारतासाठीच केलं असं नाही. आता विजयंता मंडळ, तरुण भारत मंडळ, तसं आम्ही एकच असल्यासारखं आहे. किंवा सांगलीची सगळीच मंडळ आम्ही एकमेकाबरोबर अगदी जीवाभावानं राहतो. पण त्या सगळ्यात जास्त सगळ्यांशी संपर्क असणारा माणूस जर का आज जरी सांगलीत कोण म्हणला तर तो विजय असला पाहिजे. इतकं त्याचा सगळ्यांशी संपर्क, जिव्हाळ्यानं सगळ्यांना समजून घेणं, ज्याला जिथं जी गरज लागेल ती मदत करणं, त्याच्या योग्यतेप्रमाणे त्याला जे काय स्कोप दिला पाहिजे. कुठल्याही खेळामध्ये एक पाठबळ लागतं तर त्याला ते पाठबळ देणं, असा हा खरोखर हाडाचा असा एक खेळाडू आहे. आणि सांगलीला जे योगदान दिलं ते हेच देणं दिलं की एक राष्ट्रीय खेळाडू तर तो झाला, पण सांगलीच्या कबड्डीला ज्या काही लोकांनी योगदान दिलं असेल त्यामध्ये विजयचं नाव हे घेतलंच पाहिजे, इतकं त्यानं त्या कबड्डीसाठी काम केलेलं आहे. त्यामुळं हे सगळं कबड्डीसाठीच करतो असं नाही, आमच्या कुस्तीगिरांना पण मदत करतो, बाकीच्या सगळ्या युवकांना मदत करतो. ते वेळेवर तात्यांचं स्वागत करावं. एक नामवंत कबड्डी क्षेत्रातले कबड्डीपटू तरुण भारतचे बसलेले आहे, मला दिसले या ठिकाणी. त्यामुळं कबड्डी ह्या क्षेत्रामध्ये त्यांचं फार मोठं काम आहे. स्वतः त्यांनी कबड्डी खेळली आणि कबड्डी खेळणाऱ्यांना प्रोत्साहन द्यायचं काम केलं. भैया माझा आणि त्यांचा परिचय हा भारतीय जनता पार्टीमध्ये झाला. आणि ज्या वेळेला वेगवेगळ्या समाजाने आपापल्या नावानं लीग सुरू केले क्रिकेटची, त्यावेळेला मराठा समाजाच्या नावानं मराठा समाज प्रीमियर लीग सुरू करणारा कोण असेल तर ते विजयदादा साळुंखे लक्षात ठेवा. आणि त्यांना एकत्र आणायचं काम केलं. रणजित बरोबर आहे ना, मराठा समाजाच्या कार्यालयामध्ये तो कार्यक्रम झाला. त्यावेळेला त्यांनी घेतलेला पुढाकार, त्यासाठी त्यांनी केलेली पळापळ मी माझ्या स्वतःच्या डोळ्यानं त्या ठिकाणी पाहिलेली आहे. आणि आज आपण जर फेसबुक पाहिलं, आपल्या मोबाईलवर पाहिलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांना शुभेच्छा लोकांनी दिलेल्या आहेत, तर त्यांचा प्रचंड दांडगा लोकसंग्रह आहे हे त्यावरून दिसून येतं. अनेक लोकांनी त्या ठिकाणी त्यांना या शुभेच्छा दिलेल्या आहेत. भविष्यामध्ये या ठिकाणी जमलेले वेगवेगळ्या क्षेत्रातले कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले पाहिल्यानंतर विजयदादा साळुंखेचं काम अत्यंत प्रचंड आहे, चांगलं आहे. भविष्यामध्ये एकानंतर त्यांना शुभेच्छा भावी नगरसेवक म्हणूनच दिलेली आहे.
रवी वाजवणीच आहे. तर उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना भारतीय जनता पार्टीनं तिकीट द्यावं आणि तिकीट दिल्यानंतर ते भाजपचे नगरसेवक व्हावे. पुढचा वाढदिवस भाजपचे भावी नगरसेवक म्हणून आपण साजरा करूया अशा पद्धतीचा शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.